महाराष्ट्रातील भुईकोट किल्ल्यातील सर्वात मोठा किल्ला अशी या किल्ल्याची ओळख आहे, ज्याची तटबंदी जवळजवळ 3 किलोमीटर लांब पसरलेली आहे. याच तटबंदीत जवळपास 114 बुरुज आहेत. महाराष्ट्राच्या गिरिदुर्ग, जलदुर्ग बरोबरच अनेक वैशिष्ट्यपूर्ण भुईकोट किंवा भूमिदुर्ग किल्ले देखील आहेत. याच भुईकोट किल्ल्यांमध्ये महत्त्वाचा असा किल्ला म्हणजे नळदुर्ग. हा किल्ला भारताच्या महाराष्ट्र राज्यातील धाराशिव म्हणजेच पूर्वीच्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये स्थित एक प्रसिद्ध प्राचीन किल्ला आहे. ह्याच किल्ल्यामुळे या शहराला नळदुर्ग हे नाव पडले. हा किल्ला मध्ययुगीन स्थापत्यशास्त्रातील एक चमत्कार आहे, जो बोरी नदीच्या कडेला असलेल्या बेसॉल्टच्या टेकडीवर बांधला गेला आहे आणि त्याच्या इतिहासात ते एक धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे स्थान मानले जाते. ह्या किल्ल्याचा संबंध स्थानिक पौराणिक नळ राजा आणि दमयंती राणीपर्यंत नेऊन पोचवतात. नळ राजाने हा किल्ला बांधला, त्यामुळे त्यांच्या नावावरून ह्याला नळदुर्ग हे नाव पडले. हा काही काळ पश्चिम चालुक्यांकडे होता. नंतर तो बहामनी सुलतानांच्या ताब्यात आला. बहामनींच्या विघटनानंतर 1558 मध्ये किल्ल्याचा ताबा विजापूरच्या आदिलशाहीकडे आला. त्यांच्या काळातच तटबंदी, विशाल बुरुज आणि उत्तम संरक्षण व्यवस्था किल्ल्यावर उभारली गेली. पुढे 1686 मध्ये हा किल्ला मुघलांनी जिंकला व त्याची जबाबदारी हैदराबादच्या निजामाकडे सोपवली. इसवी सन 1758 मध्ये हा किल्ला नानासाहेब पेशवे यांनी जिंकला होता असे सांगितले जाते. अशा बऱ्याच ऐतिहासिक गोष्टींची साक्ष देणाऱ्या ह्या किल्ल्याने अनेक साम्राज्याचा उदय व शेवट पाहिला आहे. मुख्य किल्ला आणि रणमंडळ हे किल्ल्याचे 2 भाग जलमहालाने जोडलेले आहे. इब्राहिम आदिलशाह दुसरा याने बोरी नदीवर दगडी धरण बांधून जलमहालाची योजना केली. जंगली डुक्कर, साप व विंचू यांचा वावर असल्याकारणाने रणमंडळ येथील भागात प्रवेशावर निर्बंध आहे. प्रसिद्ध नरमादी धबधबा, उल्लेखनीय दुर्ग स्थापत्यकला, थरारक असा उपल्या बुरुज व त्यावरील तोफा, त्याचप्रमाणे येथील तटबंदीत असलेले 9 पाकळ्यांचे बुरुज, त्यालाच नवबुरुजही म्हणतात, हे येथेच पाहावयास भेटते. हा किल्ला सध्या महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाकडे संरक्षित आहे. विशाल प्राचीन इतिहास, अप्रतिम स्थापत्यकला आणि विहंगमय नैसर्गिक सौंदर्य याचा अनोखा संगम येथे अनुभवता येतो.